नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 24 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारीचे महत्वाचे आपण 20 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. आणि व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत जा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला संपूर्णपणे समजू शकतो. ठीक आहे. ओके, कालचा प्रश्न होता, बंगाल देशाचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहे? तर उत्तर तारिक रेहमान झालेले आहे, लक्षात असू दे. आजचा पहिला प्रश्न, मधमाशी कॉरिडॉर उपक्रमाअंतर्गत झाडे कोणत्या ठिकाणी लावली जाणार आहेत? प्रश्न विचारलाय, झाडी कुठे लावली जाणार आहेत? उत्तर आहे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ती लावली जाणार आहेत. डिटेल पाहूया. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया NHAI मधमाशी कॉरिडॉर उपक्रम सुरू केलाय. भारतातील पहिल्या प्रकारचा उपक्रम. राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मधमाशी अनुकूल स्थानिक प्रजाती झाडे लावली जातील. वर्षभर फुले येतील अशा प्रजातीची निवड. झाडांची समूह 500 मीटर ते 1 किलोमीटर अंतरावरती. अंमलबजावणी कालावधी 26-27. सुमारे 40 लाख झाडे, त्यापैकी 60% झाडे मधमाशी कॉरिडॉर अंतर्गत. आणि प्रत्येक NHAI क्षेत्रीय कार्यालय किमान 3 परागकण कॉरिडॉर विकसित करेल. लक्षात असू दे की राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मधमाशी कॉरिडॉर उपक्रमांतर्गत झाडे लावण्यात येणार आहेत. तो कोण लावणार आहे? NHAI. NHAI म्हणजे कोण? नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. दुसरा प्रश्न, ह्युमॅनिटी फर्स्ट AICT संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे? मित्र हो, दुसरा प्रश्न असा आहे की ह्युमॅनिटी फर्स्ट AICT संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर उत्तर आहे AI चा वापर मानवी कल्याणासाठी करणे. या अनुषंगाने हा मुख्य उद्देश आहे. ह्युमॅनिटी फर्स्ट AICT आपण काल पाहिला होता, बंगळुरू आहे. माहिती, कर्नाटक सरकारने जगातील पहिले ह्युमॅनिटी फर्स्ट AICT उभारण्याची घोषणा केली. उद्दिष्ट AI चा वापर मानवी कल्याण व समावेशक विकासासाठी. AI चा वापर आरोग्य, शिक्षण, वाहतूक व प्रशासनात. स्मार्ट हेल्थ केअर. AI शिक्षण केंद्रे, ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर, डेटा गोपनीयता व नैतिक AI फ्रेमवर्क. लक्षात असू दे. तिसरा प्रश्न, बॉयथलॉन मास स्टार्ट स्पर्धेत किती शूटिंग राऊंड असतात? मित्र हो, असा प्रश्न विचारलाय, किती शूटिंग राऊंड असतात? तर उत्तर आहे 4 राऊंड असतात. आता हा प्रश्न घ्यायचा उद्देश काय आपण पाहूया. मिलन कॉर्टिना विंटर ऑलिम्पिक 26 आपण पाहिलं होतं, ती इटलीमध्ये झाली होती. नॉर्वेने इतिहासातील सर्वाधिक 148 सुवर्ण पदक जिंकले. 2022 बेजिंगचा स्वतःचा विक्रम मोडला. बायथॉलन 15 किलोमीटर मास स्टार्ट मध्ये जोन्स डेल आणि स्केल डाव विजेता. लक्षात ठेवा, वेळ 39 मिनिटं 17.1 सेकंद. बायथॉलन मध्ये 5x3 किलोमीटर स्की लूप, 4 शूटिंग राऊंड. लक्षात असू दे, सर्वाधिक पदके कोण जिंकलेत? सुवर्ण पदक 148 नॉर्वे देशाने जिंकलेले आहेत. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. चौथा प्रश्न, इंडिया AI समिट 26 मध्ये कोणत्या मुद्द्यावर विशेष भर देण्यात आला? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कोणत्या मुद्द्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक 4 आहे, नैतिक व जबाबदार AI याच्यावर जास्त भर देण्यात आला. इंडिया समिट 26 न्यू दिल्लीमध्ये झाली. आयोजन नवी दिल्ली. घोषणा IT मंत्री अश्विनी वैष्णव. उद्देश समावेशक व जबाबदार AI विकास. फोकस जागतिक दक्षिण बहुभाषिक AI म्हणजे जागतिक शिक्षण आहे. सॉरी, तर चुकलेलं आहे जरा पॉइंट मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, बहुभाषिक AI स्टॉक ऍप्लिकेशन्स मॉडेल, कॉम्प्युटर टॅलेंट एनर्जी आणि आर्थिक व रोजगार परिणाम अभ्यासाची घोषणा करण्यात आलेली आहे. पाचवा प्रश्न, भारताची पहिली खाजगी क्षेत्रातील हेलिकॉप्टर फायनल असेंबली लाईन कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर ती कर्नाटक राज्यात ती सुरू झालेली आहे. पॉइंट काय आहे की हेलिकॉप्टर फायनल असेंबली लाईन पहिली खाजगी क्षेत्रातील. सहावा प्रश्न, एअरबेस H125 हेलिकॉप्टर असेंबली प्रकल्प कोणत्या कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे? तर उत्तर आहे टाटा ऍडव्हान्स सिस्टीम यांच्या सहकार्याने तो सुरू करण्यात आलेला आहे. सातवा प्रश्न, महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 26 चे आयोजन कोणत्या देशात झाले? महिला आशिया कप रायझिंग स्टार्स. ठीक आहे. ओके ओके, पाहतोय आपण, उत्तर आहे थायलंड देशात ते सुरू करण्यात आलेलं आहे, आयोजन झालेलं आहे. डिटेल पाहूया. ACC वुमन्स. ठीक आहे. अंडर 19 एशिया कप भारतीय ज्युनियर महिला संघ विजेता झालाय.
ठीक आहे, पूर्ण आपण डिटेल पाहूया. भारतीय ज्युनियर महिला संघाने महिला आशिया कप रायझिंग स्टार 26 चे विजेतेपद पटकावले. अंतिम सामना भारत ए विरुद्ध बांगलादेश ए. भारताने 46 धावांनी मिळवला, जिंकला विजय. यजमान देश थायलंड, बँकॉक मैदान तेडिथाई क्रिकेट ग्राउंड बँकॉक. आयोजक एशियन क्रिकेट काउन्सिल. भारतीय कर्णधार राधा यादव, बांगलादेश कर्णधार लता मुंडल. महत्वाचे पुरस्कार सामनावीर तेजल हसबनीस, मालिकावर प्रेमा रावत सर्वाधिक बळी आणि सर्वाधिक धावा ईशा ओझा 200, सलग दुसरे पद विजेता 23 आणि आता 26 मध्ये. ठीक आहे, कोणाचं? ईशा ओझा यांचं. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, 8वा प्रश्न पाहतोय मित्र आपण. AI फॉर ॲग्री 26 परिषद कोठे आयोजित करण्यात आली? मित्रांनो, कोठे आयोजित करण्यात आली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हे संमेलन जर पाहायला गेले परिषद मुंबईत झालेली आहे. AI फॉर ॲग्रो. ठीक आहे, 26 ही जागतिक परिषद व गुंतवणूकदार शिखर संमेलन मुंबईत आयोजित. उद्घाटक देवेंद्रजी फडणवीस. ठिकाण जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर BKC मुंबई. महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी AI परिषद घेणारे देशातील पहिले राज्य ठरले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. आयोजक महाराष्ट्र सरकार कृषी विभाग प्लस इंडिया AI मिशन. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून उत्पादन वाढवणे. हवामान अंदाज, माती विश्लेषण, पीक व्यवस्थापन सुधारणा, गुंतवणूक व स्टार्टअप प्रोत्साहन देणे या उद्देशाने AI फॉर ॲग्रो 26 परिषद मुंबईत झालेली आहे. 9वा प्रश्न पाहतोय आपण. मेरठ मेट्रोचा कमाल वेग किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कारण मेरठ मेट्रो जर पाहायला गेलं भारतातील सर्वात वेगवान अशी ही झालेली आहे. उद्घाटन केले नरेंद्रजी मोदी. ठिकाण मेरठमध्ये. जगातील पहिला प्रकल्प रॅपिड रेल व मेट्रो एकाच रुळावर. आणि मेरठ मेट्रोचा किमान वेग 120 किलोमीटर प्रति तास असणार आहे. कमाल वेगा मित्र लक्षात ठेवा 120 किलोमीटर पर आवर असणार आहे. आणि नवभारत ट्रेन कमाल वेग 180 किलोमीटर प्रति तास असणार आहे आणि संचालन वेग 160 किलोमीटर प्रति तास असणार आहे. विशेषतः देशातील सर्वात वेगवान मेट्रो असणार आहे. प्रवास वेळेत मोठी बचत, अत्याधुनिक सिग्नल प्रणाली असणार आहे. ठीक आहे, 120 किलोमीटर पर आवर ने मेरठ मेट्रोचा कमाल वेग. 10वा प्रश्न. केंद्रीय उत्पादन शुल्क दिन केव्हा साजरा केला जातो? तर उत्तर आहे 24 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. कधी? 24 फेब्रुवारी. पुढे 11वा प्रश्न पाहतोय आपण, लक्षात असू दे. ठीक आहे, 11वा प्रश्न. 26चा फ्री स्टाईल बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा कोणी जिंकली आहे? मॅक्सन कार्लसनने जिंकलेली आहे. ठीक आहे, पुढे 12वा प्रश्न. चांग क्रॅन्डल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 26 साठी निवडले गेलेले नेत्रतज्ञ कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे पदुचेरीतील आहे. लक्षात असू दे. कुठे? पदुचेरीतील आहे. ठीक आहे, पुढे 13वा प्रश्न. आसाममधील गोहपूर नुमालीगड प्रकल्प कोणत्या नदीखाली बांधला जाणार आहे? तर उत्तर आहे ब्रह्मपुत्रा नदीकाठी बांधला जाणार आहे. पुढे 14वा प्रश्न. केरळ सरकारने सुरू केलेल्या स्त्री सुरक्षा योजनेअंतर्गत किती रुपये मासिक पेन्शन मिळणार आहे? तर 1000 रुपये मासिक पेन्शन मिळणार आहे. पुढे 15वा. शहरी चॅलेंज फंड साठी किती रकमेची मंजुरी देण्यात आलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. प्रश्न क्रमांक 15वा आहे. तर 1,00,000 कोटीची मंजुरी दिलेली आहे. किती? 1,00,000 कोटी. 16वा प्रश्न आपण पाहतोय मित्र. फेब्रुवारी 26च्या हेनले पासपोर्ट निर्देशकात भारताचा क्रमांक कितवा आहे? सध्या भारताचा क्रमांक मित्र 75वा आहे. पुढे 17वा प्रश्न. भारतीय नौदलाने कंबाईंड टास्क फोर्स 154 ची कमान कुठे स्वीकारली आहे? ठीक आहे, तर उत्तर आहे याचं पाहायला गेलं आपण जर पाहायला गेलं 17 प्रश्नाचं उत्तर आहे बहरीन मध्ये ती स्वीकारलेली आहे. कुठे? बहरीन. लक्षात ठेवा. पुढे 18वा प्रश्न. पंतप्रधानांनी मंजूर केलेल्या रस्ते अपघात पीडितांसाठीच्या PM राहत योजनेत किती रकमेपर्यंत कॅशलेस उपचार दिले जातात? तर उत्तर आहे 1.5 लाख रुपयापर्यंत ते उपचार दिले जातात. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 19वा. भारताचा दुसरा प्रमुख ट्यूलिप गार्डन कोणत्या राज्यात उघडण्यात आला आहे? तर तो हिमाचल प्रदेशमध्ये उघडण्यात आलेला आहे. कुठे? हिमाचल प्रदेश. पुढे 20वा. आर्कटिक सेंट्री ही लष्करी समन्वय मोहीम कोणत्या संघटनेने सुरू केली आहे? बघा 20वा प्रश्न पाहतोय तर नाटोने ती सुरू केलेली आहे आणि सर्वांसाठी
आजचा आणि महत्त्वाचा प्रश्न, पीएम धन धान्य कृषी योजना संदर्भात CSR कॉन्क्लेव्ह कुठे आयोजित करण्यात आला? धनधान्य कृषी योजना संदर्भात लक्षात ठेवा. तर आपल्याला प्रश्न विचारलाय कुठे आयोजित करण्यात आला होता. ऑप्शन आहे मुंबई, पुणे, नवी दिल्ली, लखनौ. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असू शकतं? आणि मित्र सर्वात सर्व आपण प्रश्न पाहिलेत महत्वाचा. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे. आपण प्रॉपरली अभ्यास केला तर नक्की आपल्याला मदत होऊ शकते. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.